महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पोटगी देण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय माझगाव सत्र न्यायालयाने कायम ठेवलेला आहे। माझगाव सत्र न्यायालयाने करुणा मुंडे यांच्या बाजूने हा निकाल दिलेला आहे। दरम्यान वांद्रे कोर्टाने यापूर्वीच निकाल दिलेला होता। 2 लाखाची पोटगी करुणा मुंडे यांना द्यावी असे आदेश धनंजय मुंडे यांना देण्यात आलेले होते आणि त्याच संदर्भात आव्हान याचिका ही धनंजय मुंडे यांनी माझगाव सत्र न्यायालयामध्ये दाखल केलेली होती। मात्र माझगाव सत्र न्यायालयाने देखील वांद्रे कोर्टाचा निर्णय कायम ठेवलेला आहे। त्यामुळे करुणा मुंडे यांना दिलासा तर धनंजय मुंडे यांना मोठा धक्का। माझगाव सत्र न्यायालयाने निकाल करुणा मुंडे यांच्या बाजूने दिलेला आहे। तर पोटगी देण्याचा कुटुंब न्यायालयाचा निकाल कायम ठेवण्यात आलेला आहे। त्यामुळे करुणा मुंडे यांना 2 लाखाची पोटगी देण्यासंदर्भातला हा निर्णय आता माझगाव सत्र न्यायालयाने देखील दिलेला आहे। धनंजय मुंडे यांनी या संदर्भात आव्हान याचिका दाखल केलेली होती। करुणा मुंडे यांचा पत्नी असा उल्लेख धनंजय मुंडे यांनी केलेला नव्हता। मात्र जी 2 मुलं आहेत ती आपलीच आहेत असं त्यांनी सांगितलेलं होतं। असं असलं तरी करुणा मुंडे यांनी आज कोर्टामध्ये काही महत्त्वाची कागदपत्र सादर केली। त्यानंतर माझगाव सत्र न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे तो करुणा मुंडे यांच्या बाजूने आहे। पोटगी देण्याचा कौटुंबिक न्यायालयाचा निर्णय माझगाव सत्र न्यायालयाने कायम ठेवला आहे। तर माझगाव सत्र न्यायालयाने निकाल हा करुणा मुंडे यांच्या बाजूने दिलेला आहे। तर धनंजय मुंडे यांची आव्हान याचिका कोर्टाने फेटाळली आहे। तर धनंजय मुंडेंची याचिका फेटाळून लावण्यात आलेली आहे। करुणा मुंडेंनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या आधारे धनंजय मुंडेंची याचिका कोर्टाने फेटाळली आहे। करुणा मुंडेंना पोटगी देण्याचा निर्णय कोर्टाने कायम ठेवला। करुणा मुंडेंना 2 लाखांची पोटगी देण्यासंदर्भातला निर्णय कायम ठेवण्यात आला आहे। धनंजय मुंडेंचं स्वीकृती पत्र आणि इच्छापत्र करुणा मुंडे यांच्याकडून कोर्टात सादर करण्यात आलं। पुन्हा एकदा जाणार आहोत कृष्णा यांच्याकडे। कृष्णा, माझगाव सत्र न्यायालय निकाल करुणा मुंडे यांच्या बाजूने दिलेला आहे। मात्र 2 लाखाची पोटगी ही वाढवून मिळावी असं यापूर्वीच करुणा मुंडे यांनी म्हटलेलं आहे। त्या संदर्भात आता करुणा मुंडे पाऊल उचलू शकतात का? सागर, सगळ्यात महत्त्वाचं धनंजय मुंडे यांनी वांद्रे कौटुंबिक न्यायालयाला आव्हान देणारी जो काही निर्णय होता वांद्रे कौटुंबिक न्यायालयाचा त्याला आव्हान देणारी जी काही याचिका होती ती दाखल केलेली होती आणि यामध्ये एकूण आतापर्यंत 4 सुनावण्या पार पडलेल्या होत्या। आज अंतिम सुनावणी यामध्ये पार पडली आणि आत्ता जी काही निकाल आलेला आहे तो सविस्तर ऑर्डर त्याची यायची बाकी आहे। मात्र त्यामध्ये माझगाव सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी म्हटलेलं आहे की हे अपील डिसमिस करण्यात येत आहे। याचाच अर्थ धनंजय मुंडे यांची जी काही याचिका होती ती फेटाळण्यात येत आहे। मात्र ती कुठल्या आधारे फेटाळण्यात येते आहे, जे काही युक्तिवाद दोन्ही बाजूचे झाले त्या युक्तिवादामध्ये नेमकं कोणकोणते मुद्दे न्यायालयाला पटलेले आहेत आणि त्या मुद्द्यांचा विचार करून ही याचिका फेटाळून लावलेली आहे। तिची सविस्तर ऑर्डर अद्याप येणं बाकी आहे। मात्र वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने काय निर्णय दिलेला होता ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार। त्यामध्ये दर महिन्याला 2 लाखांचा जो काही मेंटेनन्स आहे तो करुणा मुंडे यांना देण्यात यावा अशा पद्धतीचा ऑर्डर जी होती वांद्रे कौटुंबिक न्यायालयाची होती आणि त्यामध्ये करुणा मुंडे यांनी सुद्धा त्यावेळेला युक्तिवाद केलेले होते की धनंजय मुंडे यांच्याशी त्यांचं 1998 मध्ये लग्न झालेलं होतं। जवळपास 27 वर्ष त्या त्यांच्यासोबत होते। मात्र आता मागच्या काही वर्षापासून ते त्यांच्यासोबत राहत नाहीयेत। अगदी तेच मुद्दे पुन्हा एकदा माझगाव सत्र न्यायालयामध्ये मांडण्यात आले आणि जे पुरावे लग्नाचे माझगाव कोर्टाने मागितलेले होते त्या पुराव्यामध्ये करुणा मुंडे यांनी करुणा धनंजय मुंडे या नावाचं स्वतःचा पासपोर्ट असेल, रेशन कार्ड असेल, त्याचबरोबर धनंजय मुंडे यांनी त्यांच्यासोबत बनवलेलं अंतिम इच्छापत्र असेल, ज्या अंतिम इच्छापत्रामध्ये करुणा मुंडे या त्यांच्या पहिल्या पत्नी आहेत हे ते मान्य करतायत। त्याचबरोबर स्वीकृतीपत्र, या स्वीकृतीपत्रामध्ये धनंजय मुंडे यांचं करुणा मुंडे यांच्याशी 1998 मध्ये लग्न झालेलं होतं याची ते स्वतः माहिती देत आहेत। त्याचबरोबर आई-वडिलांच्या दबावापोटी, घरच्यांच्या दबावापोटी मी दुसरं लग्न केलेलं आहे। मात्र करुणा मुंडे यांच्याशी मी घटस्फोट घेणार नाहीये तर त्यांच्या मुलाबाळांचा सुद्धा सांभाळ करणार आहे आणि मी त्यांच्या सोबत राहणार आहे अशा पद्धतीचे स्वीकृतीपत्र होतं आणि ही सगळी कागदपत्र करुणा मुंडे यांनी कोर्टामध्ये दाखल केलेली होती, सादर केलेली होती। ही सगळी कागदपत्र बनावट आहेत, फोर्जरी आहेत आणि म्हणून त्या कागदपत्रांचा विचार केला जाऊ नये किंवा ती ग्राह्य धरली जाऊ नयेत अशा पद्धतीचा युक्तिवाद सुद्धा धनंजय मुंडे यांच्या वकिलांनी केलेला होता। मात्र दोन्ही बाजूचे युक्तिवाद ऐकल्यानंतर माझगाव सत्र न्यायालयाला वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला होता तो अगदी योग्य वाटलेला आहे। म्हणूनच धनंजय मुंडे यांचं हे अपील जे आहे म्हणजे ही आव्हान देणारी जी काही याचिका आहे ती आता फेटाळण्यात आलेली आहे। त्यामुळे आता धनंजय मुंडे माझगाव सत्र न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावल्यानंतर पुढच्या म्हणजेच आता हायकोर्टामध्ये जाण्याचा एक त्यांचा मार्ग जो आहे तो मोकळा आहे। ते हायकोर्टामध्ये जाऊ शकतात। त्यामुळे धनंजय मुंडे हायकोर्टामध्ये धाव घेतात का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। हा झाला धनंजय मुंडेंच्या याचिकेचा भाग। मात्र करुणा मुंडे यांनी माझगाव सत्र न्यायालयामध्ये जे काही कागदपत्र ठेवलेली आहेत त्यामध्ये
त्यांच्या पहिल्या पत्नी मुंडे यांच्या हे सिद्ध करण्यासाठी ही सगळी कागदपत्र ठेवलेली होती। शिवाय वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं जी काही 2 लाखांची म्हणजे पोटगी एक प्रकारे म्हणू शकतो महिन्याचा जो काही खर्च आहे तो धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडे यांना द्यावा अशा पद्धतीचा जो काही आदेश होता त्याला सुद्धा त्या चॅलेंज करण्याच्या विचारामध्ये आहेत की फक्त 2 लाख नाही तर 2 लाखाच्या व्यतिरिक्त वाढीव किंमत त्यांना महिन्याकाठी मिळावी, कारण त्यांची मागणीच मुळात मोठी होती। मात्र त्याच्या पलीकडे जाऊन वांद्रे कौटुंबिक न्यायालयानं फक्त 2 लाख रुपये महिन्याकाठी त्यांना मिळावेत अशा पद्धतीचे आदेश दिलेले होते। ही रक्कम वाढवून मिळण्यासाठी करुणा मुंडे कशा पद्धतीने न्यायालयीन लढाई लढतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र धनंजय मुंडे यांना हा एक मोठा दणका म्हणावा लागेल, कारण वांद्रे कौटुंबिक न्यायालयामध्ये सुद्धा त्यांना कुठेतरी त्यांना हार पत्करावी लागलेली होती आणि आता माझगाव सत्र न्यायालयामध्ये सुद्धा ही सुनावणी पार पडल्यानंतर त्यांची याचिका फेटाळून लावण्यात आलेली आहे। त्यांना मोठा धक्का बसलेला आहे। त्यामुळे आता हायकोर्टामध्ये ते जाऊ शकतात। त्या हायकोर्टामध्ये जातात का आणि कधीपर्यंत जातात आणि हायकोर्ट या दोन्ही न्यायालयांच्या निकालाचा कशा पद्धतीने विचार करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। बरोबर, एक महत्त्वाचा प्रश्न उरतो की वांद्रे कोर्ट असेल किंवा आता माझगाव सत्र न्यायालयाचा निर्णय असेल यामध्ये स्वीकृतीपत्र आणि इच्छापत्र दोन्ही गोष्टी करुणा मुंडे यांनी दाखल केलेल्या आहेत। मग करुणा मुंडे यांना पत्नी म्हणून कोर्टाकडून मान्यता मिळालेली आहे का, या संदर्भात काही अपडेट्स? यांच्या बाजूने हा निकाल माझगाव सत्र न्यायालयाने दिलेला आहे। त्यामुळे आता हायकोर्टामध्ये ही सुनावणी होते का आणि हायकोर्टामध्ये सुनावणी होत असताना दोन्ही बाजूची युक्तिवाद ऐकताना किंवा आतापर्यंतची जे काही कागदपत्र आहेत किंवा करुणा मुंडे यांनी जे काही डॉक्युमेंट्स कोर्टामध्ये सादर केलेले आहेत त्या डॉक्युमेंटचा कशा पद्धतीने विचार होतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सागर, नक्कीच कृष्णा, धन्यवाद या माहितीसाठी।